One face of center. नमस्कार मित्रांनो, आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजची व्हिडिओ अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे मित्रांनो. खुशखबर 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 2500 रुपये या लाभार्थ्यांना मिळणार, म्हणजेच 2000 रुपये अनुदान वाढ या लाभार्थ्यांना मिळणार संधी. तर बघा मित्रांनो, सगळ्यांनाच माहित आहे की पेन्शनची वाढ झालेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली 3 सप्टेंबरला एक बैठक पार पडली आहे आणि त्यामध्ये अशी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 2500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहेत. याविषयीचा अधिकृत GR सुद्धा आलेला आहे, म्हणजे शासन निर्णय जाहीर झालेला आहे मित्रांनो. पण त्यामध्ये माहिती काय दिलेली आहे बघा. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे कोणी लाभार्थी आहेत, जसे की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, राष्ट्रीय इंदिरा गांधी निवृत्ती पेन्शन योजना, वृद्धपकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना व सर्व दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हे पेन्शन लागू होणार आहे. याविषयीची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर बघा मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्या मुद्द्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की संजय गांधी लाभार्थ्यांसोबतच श्रावणबाळ असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्त वेतन पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला असतील, अशा या सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. बऱ्याचशा लोकांचे मला SMS आलेले आहेत की सर आम्ही वृद्ध आहोत. काही लोकांनी म्हणजे काही विधवा महिलांचे सुद्धा मेसेज आलेले आहेत. त्याचबरोबर इंदिरा गांधी पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचे सुद्धा मला SMS आलेत की त्यांचं मत असं आहे की सर आमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे. ज्यावेळेला आम्ही ही योजना सुरू केली त्यावेळेला आम्हाला संजय गांधी निराधार योजनेमध्ये न टाकता वेगवेगळ्या योजनेमध्ये आमचं नाव टाकण्यात आलेलं आहे. मग आम्हाला 2500 रुपये मिळणार कसे आहेत, म्हणजे आम्हाला या 2500 पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. मग यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे. सर्वप्रथम अट जी आहे, या योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकरिता जी अट आहे ती एकच अट आहे. ती अट अशी आहे की तुम्ही दिव्यांग आहात का. जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट सोबतच UDID कार्ड सुद्धा ओरिजिनल आहे का. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन एक अर्ज दाखल करायचा आहे. त्यामध्ये नमूद काय करायचं आहे, ज्या तुम्ही योजनेमध्ये आता लाभ घेत आहात आणि तुम्हाला कोणत्या योजनेमार्फत लाभ घ्यायचा आहे याविषयी सविस्तर माहिती त्या अर्जामध्ये द्या. आणि तुमच्याकडे जे ऑनलाईन सर्टिफिकेट काढलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे तुम्ही जमा करायचे आहेत. जर तुम्ही हे काम केलात तर तुम्हाला सुद्धा 2500 रुपये पेन्शन मिळेल. पण कधी जर तुम्ही हे काम लवकरात लवकर केलात तरच. जर तुम्ही शासन निर्णय वाचला नसाल किंवा तुम्हाला या शासन निर्णयाविषयी माहिती नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो शासन निर्णय दिलेला आहे. तो शासन निर्णय तुम्ही व्यवस्थित बघा. त्यामधला मुद्दा क्रमांक 3 हा मुद्दा महत्वाचा आहे आणि सर्वच संजय गांधी लाभार्थ्यांना माझी हात जोडून एक विनंती आहे की जर तुमच्या घरामध्ये या योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी असतील, श्रावणबाळचे असतील, विधवा महिला असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध या ज्या काही सर्व योजना आहेत त्या योजनेतले लाभार्थी जर तुमच्या घरामध्ये असतील किंवा तुमच्या आसपास असतील तर प्लीज त्यांना मदत करा आणि
हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, किंवा व्हिडिओ पोहोचवणं शक्य नसेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून या लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे मित्रांनो, तर ही छोटीशी मदत त्यांच्याकरिता फार मोठी मदत ठरेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.